नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक लोकनृत्याचा प्रकार बघणार आहोत ज्याचे नाव आहे गोफ नृत्य। हा एक लोकनृत्याचा प्रकार आहे ज्याला रिबन नृत्य देखील म्हणतात। फाल्गुन महिन्यात शिमगोत्सव सणाच्या वेळी तो केला जातो। गोव्यातील शेतकरी मुख्यतः कापणीनंतर त्यांच्या आनंदाचे प्रकटीकरण म्हणून त्या नृत्याचा सराव करतात। मात्र कोकणात सुद्धा या नाचाचे प्रकार मी पाहिलेले आहेत। गोफ नृत्य म्हणतात त्याला। गौरी गणपतीच्या सणांमध्ये किंवा घटस्थापनेचे 9 दिवस हा नाच महिला मंदिरांमध्ये किंवा जिथे घटस्थापना केलेली असते ज्या घरांमध्ये तिथे हा नाच केला जातो। साधारणपणे हे लोकनृत्य एका गटात सादर केले जाते, जसे की पुरुष किंवा महिलांच्या गटाद्वारे केले जाऊ शकते। प्रत्येक नर्तकाने एक रिबीन रंगीबेरंगी दोर धरलेली असते जी मांडच्या मध्यभागी टांगलेली असते, जे नृत्य सादर करण्याचे ठिकाण आहे। पहिल्या हालचालीच्या शेवटी एक सुंदर रंगीत गुंतागुंतीची वेणी तयार करून नर्तक गुंतागुंतीने नाचून लागतात। पुन्हा एकदा संगीत सुरू होते आणि नर्तक अशा कुशलतेने नृत्याचा नमुना उलट करतात की दुसऱ्या हालचालीच्या शेवटी वेणी उलगडत नाही आणि सर्व दोर पुन्हा एकदा सैल आणि एकल होतात। नृत्य सादरीकरणादरम्यान जी गाणी गायली जातात ती बहुतेक भगवान कृष्णाला समर्पित असतात। त्याच्यामध्ये वाजवली जाणारी वाद्य आहेत घुमट, समेळ आणि सुरता, शांसी किंवा सुरेल वाद्ये। तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल।